आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतोय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना एकंदर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष जन्नत बॉईज टॉस जिंकला जन्नत बॉईज या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला सुरुवात होतोय. दीपक पाटील आणि विजय म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अंडर टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलने श्रीगणेशा केला जातोय. दुर्गेश हा गोलंदाज स्वतः कर्णधार जन्नत बॉईज या संघाचा जरूर पाहायला मिळतोय. 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार असं एकंदरीत वक्तव्य केलं होतं, परंतु शिरगाव संघाने आम्ही 70 ते 80 पर्यंत बदल मारण्याचा मात्र एक आत्मविश्वास जरूर दर्शवला होता. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाला 2 आणि धावसंख्या 1 धाव ही फलकार पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. मान्यवर या व्यासपीठावरून रजा घेतात त्यांचंही मात्र मनपूर्वक आभार असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिलात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी सिंगल येते. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा या फलकावर. घासपडा चषक 2024 शानदार आयोजन पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतात जीवदानी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी अगदी मैदान जरूर पाहायला मिळते. धावसंख्या 2 धावा या फलकावर. यावेळेस प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच गंभीर पाटील सर आमच्या बाजूने वळत आहेत. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 3 रन स्कोर कार्ड. ऑब्स्टिकल सोडून जाणार चेंडू पंचांच्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर अवांतर घोषित केला गेला. 3 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाल्या 3 आणि धावा लागतात 3. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. संख्या जाऊन पोहोचतोय 4 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाले 4. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. गोलंदाज दुर्गेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र कमबॅक करतोय. डॉट चेंडू हाताळला जातोय. हे कमबॅक तुम्हाला करावा लागेल. जरी चौकारला गावा गेलं तरी मी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतोय हे त्याने दर्शवलंय. आता येणारा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा या फलकावर. दुपारच्या सत्रापासून मात्र धावसंख्या वाढताना आपण पाहू शकतात. पहिला मॅच आपण पाहिला होता कमी धावसंख्या होती. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी तू मय परंतु हा जेल माझा आहे मीच घेईन आणि षटक क्रमांक येथे पहिलं समाप्त होत आहे. विजय मात्र बॅक टू द डगआउट. त्यामुळे जास्त वेळ जाणार याची दक्षता आपण घ्या. 1 षटकाची समाप्ती झाली. 7 धावा या फलकावर. 1 विकेटचं पतन झालंय. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर त्याला 2 हात करतोय तो संघ जन्नत बॉईज हा संघ. जन्नत बॉईज चांगली गोलंदाजी केले. पहिलं षटक आपण पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्यात. दुर्गेशने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. आता येते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज समरजित गोलंदाजी मार्कवर येतोय. पुललेंचा चेंडू होता. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स सीमाशा बार क्लिअर करतोय. हा येतोय चौकार. 4 धावा.
4 धावांशी धावफलक पुढे जातोय. 11 रन स्कोअर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. 11 धावा 1 गडी बाद होतोय. फुललेंचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय तो फलंदाज एका बाजूने दीपक पाटील, दुसऱ्या बाजूने जय गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 11 धावा फलकावर. शावेस मात्र कट करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 11 धावा, षटक क्रमांक 2 मार्गस्थ झाले. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला तरी दुसरा चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यशस्वी जरूर ठरला गेलाय. तो गोलंदाज समरजित हा गोलंदाज. फुललेंचा चेंडू होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दीपक पाटील बॅक टू द डगआउट. 11 या धावसंख्येवर जय गावडे आउट झाले आणि दुसरा धक्का लागतोय तो 11 या धावसंख्येवर. माघारी परतवण्याचं काम मात्र केलं. जय गावडे आल्या एक चौकार ठोकला होता. त्यानंतर एक डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूवर विकेट्स जरूर प्राप्त केला आहे. आता दीपक पाटील आणि महेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा या फलकावर. 2 गडी तब्बल बाद झाल्यात. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष जन्नत बॉईज या 2 संघामधली ही लढत पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा या फलकावर. समरजितनं चांगला कमबॅक केलंय. पुन्हा एकदा वारंवार फुलटॉस चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय. फ्लॅट षटकार 6 धावा. जाऊन पोहोचतोय तब्बल 17 धावा या फलकावर. आता जर आपण पाहिले तर 3 चेंडू फुललेंचे चेंडू हाताळण्यामध्ये पहिला समरजित. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 17 धावा. 17 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा ते कंप्लीट केल्या जातात. फेकी केली जाते. 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावा फलक पुढे जातोय. 19 धावा या फलकावर लागत आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव प्रथम फलंदाजी करतोय. त्याला 2 हात करतोय जन्नत बॉईज हा संघ. 19 धावा धावफलका. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे. पहिले षटक आपण पाहिलं 7 धावा जरूर खर्च केल्या होत्या दुर्गेश या गोलंदाजानं. लंगापचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जात आहे. फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले आणि 10च्या सरीसेने आतापर्यंत शिरगाव स्पोर्ट्स हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. 20 धावा 2 गडी बाद. या एक छोटीशी धून. दोन षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर 10च्या सरीसेने 20 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा दुर्गेश आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आयोजकाच्या भूमिकेत विजयजी गरज साहेब, अजिंक्यजी गरज साहेब, विनोदजी पाटील साहेब, उत्कर्ष पाटील, घासपाडा ग्रामस्थ आणि त्यांची संपूर्ण टीमने मात्र खूप मेहनत घेतली. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कोणाच्या डोक्यावर हा येतोय खणखणीत दमदार दर्जेदार षटकार 6 धावा.
दुर्गेशवर हल्ले चढवले जात आहेत. महेश यांच्या बॅटमधनं मात्र षटकार जरूर ठोकला गेलाय. यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीचा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी येणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तर डॉट चेंडू ते पहिला चेंडू आपण पाहिला तर षटकाराला दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी ठरलाय दुर्गेशने मात्र पहिल्या षटक हाताळलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. एका बाजूने महेश पाटील, दुसऱ्या बाजूने दीपक पाटील. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू जबरदस्त पंचाकडे लाऊड अपील केला होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक 3 26 या धावसंख्येला लागतोय. तिसरा धक्का शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाला. आपण पाहू शकता दीपेश म्हात्रे, मनीष घरत, जयेश भोईर, वैभव पाटील, संदेश पाटील, कल्पेश म्हात्रे, विशाल भोईर, कल्पेश पाटील, हेमंत पाटील, देवांग माळवे, दीपक खांडेकर, पंकज घरत, प्रवीण पाटील, निलेश पाटील, हरेश्वर म्हात्रे, नितेश पाटील, कनक माळवी, कौशिक म्हात्रे, कौशल म्हात्रे, तेजस पाटील, जिग्नेश पाटील, कामेश घरत, विक्रम भोईर ही सर्व आयोजक टीम जरूर पाहायला मिळते. चांगली मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेतली गेली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोनक. या मॅच मध्ये रोनक आणेल का? कारण ज्याप्रमाणे फलंदाजी केली महेश पाटील, जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली होती. 26 धावा 3 गडी बाद होत आहेत. दुर्गेश यावेळेस मात्र आल्या आल्या जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. रोनक पाटील यांच्या बॅटमधनं षटकार 6 धावा. पाहायला मिळतोय रोनकने मात्र आल्याला षटकार ठोकलाय. 32 धावा या फलकावर लागल्या आहेत. तर 4 चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज दुर्गेश पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटचा टोच जरूर लागला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रकारची चुकी मात्र इथे केली जाते आणि चेंडू सरळ निघून जातोय. सी हिमारेषा पार हा येतोय चौकार. 4 धावा. मैदानामध्ये चुकीला माफी नाहीये आणि झेल निसटला गेलाय. रोनक पाटील या खेळाडूचा धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल विचार केला तर आतापर्यंत आमचे स्कोरर 36 धावा या फलकावर दर्शवत आहेत. झेल टिपण्याची एक सुवर्ण संधी होती, परंतु झेल निसटला गेलाय. कोणी जाणून बोजून झेल सोडत नाहीये. दुर्गेशवर हल्ले चढवले जातात. आतापर्यंत 16 धावा 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 36 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा 23 तर्रार चेंडू. क्या बात आहे. कमबॅक करावा लागेल तुम्हाला. 3 षटकाची समाप्ती झाली. आतापर्यंत 12च्या सरासरी 36 धावा या फलकावर. अजूनही येणारे 12 चेंडू आहेत. तत्पूर्वी जाऊया एका सुमधुर संगीत ऐकूया. राहणार आमच्या ग्रुपच्या या वाघांचा, तारा कायम राहणार ग्रुपच्या या पोरांचा. आला ये पावरला ये जुदानी ग्रुप गासपड गावाचा. ये पावरला ये जुदानी ग्रुप गासपड गावाचा. जे चांगलं गीत आपण ऐकायला मिळतंय. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि गोलंदाज मार्क येतोय. गोलंदाज शिव. एक चांगला अनुभव त्यांच्याकडे जरूर आहे. 40+ खेळाडू जरूर पाहायला मिळतात. मिस्टर शिव गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर त्यांचं आलेलं स्वागत केलं जाईल का? क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघण्याखेरीज काही नाही आहे. षटकारांशी मात्र स्वागत केलं जात आहे. शिव याचं धावसंख्या जाऊन पोहोचतंय 42 धावा या फलकावर. डीजेचं कौतुक करावं लागेल. त्यांनाही माइंड मध्ये कुठलं गाणं आता प्ले करायचं आपण.
यावेळेस मात्र काय घडलं जात आहे. फुलल यांचा चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पुढे येते, तत्पुढे सिंगल असेल. पंच आमच्या दिशेने वळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती दिनेशजी मांगेला पण त्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1+1 2 धावा असतील. आता मात्र फ्री हिटची संधी असेल, कारण हा भीमर चेंडू आपण पाहिलाय. कारण स्पर्धा आहे सुपर हिट आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट असेल, कारण भीमरचा हा चेंडू जरूर पाहिला. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावाच्या फलकावर. सुदर्शन चक्र मात्र चालवले गेले, त्यांच्या आतमध्ये फ्री हिटचा फायदा उठवेल का रोनक. पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू होता, इथे मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, परंतु झेल पकडलाय, परंतु लायसनचा फायदा मिळतोय. तो फलंदाजाला 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने धाव फलक पुढे जाते. 46 रन स्कोर कार्ड. एका बाजूने रोनक, दुसऱ्या बाजूने दीपक पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. हल्ले चढवले जात आहेत. 46 रन स्कोर कार्ड. गोलंदाज शिव पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझर्व मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 4 डाऊन होतोय. 46 धावांसह रोनक बॅक टू द डगआउट. कुमार कामेश जी त्यांच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स मात्र प्रोव्हाइड केले आहेत. कुमार प्रियांक योगेश मात्रे फलंदाज गोलंदाज मालिकेवेळचे चषक सायकल मालिकेवेळचे पाहायला मिळते. ते प्रिशा नितीन भोईर यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय अजय. अजून येणारी 9 चेंडू आहेत आणि 46 धावांपर्यंत धावफलक लागले जात आहेत. गसपाडा HDL चषक 2024 हे शानदार आयोजन सलग 3रा दिवस आपण पाहू शकतात. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. घर बसल्या या मॅचचा आनंद आपण घेऊ शकतात. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही. पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर आहे तो एक खणखणीत दमदार गासपडा चषक षटकार 6 धावा. फलकावर लागले आहेत. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस म्हटलं बघण्याखेरीज काही नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार अजय यांच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 58 रन स्कोर कार्ड. 58 धावा. तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येईल का. शेवटचा चेंडू आहे. फुललेंचा चेंडू होता. 23 चेंडू यावेळेस मात्र चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. 4 षटकांची समाप्ती झाली. 58 धावा शिरगाव स्पोर्ट शिरगाव या संघाची. येणारे 6 चेंडू आहेत. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा सुमित जेटेजे यांच्याकडे. तेवीस धावा खर्च केल्या. 2 विकेट्स प्राप्त केल्या. समरजीतचा विचार केला तर 1 षटकामागे 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर शिवने मात्र धावा खर्च केल्या. शेवटचं अंतिम षटक असेल गोलंदाज मार्कवर येते गोलंदाज
तब्बल शिवने 22 धावा खर्च केल्या. त्या षटकाचा विचार केला तर अंतिम षटक असेल. मार्कवर येते गोलंदाज राज. अंतिम षटक असेल. 58 धावा या फलका लागल्या जात आहेत. एका बाजूने दीपक पाटील, दुसऱ्या बाजूने अजय अशी जोडी आपण पाहू शकतायत. यावेळेस मात्र बॅटच्या रडारवर आलाय. चेंडू आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. दीपक पाटील यांच्या बॅट मधनं हा षटकार येतोय. 6 धावा. चला सर्व विजयी कर्णधार आपण लॉस टाकतोय दुसऱ्या फेरीसाठी. सर्व पहिल्या सामन्यामध्ये विजयी संघ नायक आपल्याला विनंती असेल आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने या. आपण लॉस टाकतोय दुसऱ्या फेरीसाठी असेल कारण एक संघाला बाय असेल. कारण पहिले 5 संघ पुढे येताना आपण पाहू शकणार आहात. या मॅच मधला विजेता संघ आणि आधीच्या 4 संघ आपल्याला विनंती असेल आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने या. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतायत शिव. तत्पुढे सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. सिंगलने जाऊ फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 40, 50, 64. एकंदरीत पाहायला मिळत आहेत 65 कारण षटकाराला होता शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा मिस टाइम शोक पाहायला मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची संधी आहे. यावेळेस मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 65 रन्स. 65 धावा या फलकावर. 67 सॉरी 67 धावा या फलकावर हायएस्ट स्कोर या स्पर्धेच्या दिशेने वाटचाल केली. कारण आधीचा सामना आपण पाहिला तर 67-68 धावांचं लक्ष होतं. अजूनही 3 चेंडू आहेत. पुन्हा एकदा मॅच टाइम शोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 68. 68 धावाच्या फलकावर. 68 धावाच्या फलकावर. चला सर्व विनिंग कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल आपण या. आपण लॉस टाकतोय. नेक्स्ट दुसऱ्या फेरीसाठी हे लॉस टाकण्यात येत आहेत कारण एक संघाला असेल. तर शेवटचे 2 चेंडू 68 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्सी माराशा पार. हाय तोय चौकार. 4 धावा. धावसंख्येला पोहोचले 72 रन्स. 72 धावा या फलकावर. चेंडू असेल 72 धावा या फलकावर. यावेळेस या दिशाहीन गोलंदाजी 1+1 पंचांच्या दिशेने वळत आहेत. धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 74 रन्स. 74 धावा या फलकावर. आपण लॉस टाकतोय. सर्व विजयी कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण या मॅचचा विजेता संघ असेल. यावेळेस आता खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव रोखू शकत नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. त्यानंतर धावच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतोय. 1 धाव कंप्लीट असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 75 धावा या फलकावर आणि 76 धावांचं एक भलपटो लक्ष असेल जन्नत बॉईज या संघासमोर. कारण कर्णधाराने वक्तव्य केलं होतं आम्ही 70 ते 80 पर्यंत मजल मारू आणि 75 पर्यंत नक्कीच त्याने मजल मारलाय. 76 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील आपल्यासोबत पुन्हा एकदा धनंजय पाटील सर जोडले जातील. तत्पूर्वी आपण ड्रॉच्या दिशेने जातोय. सेकंड फेरीसाठी सामने असेल. एक संघाला मात्र बाय असेल. पुढल्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल होईल. तो संघ कुठला असेल आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर पाहायला मिळतोय 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष जरूर. सर्व विजयी संघाचे कर्णधार आहेत त्यांना विनंती आहे आपण या. आयोजितांनी घसपाडा संघ आहे व्यासपीठावरती. त्यानंतर गावदेवी वैतीपाडा संघाचे कर्णधार आहेत आपल्या व्यासपीठावरती अमर. त्यानंतर आई भवानी मारमलपाडा तिथून आहेत विशाल देखील आहेत. त्यानंतर V24 चंदन सर V24चे प्रतिनिधी धीरेंद्र नाहीतर कोणीतरी प्रतिनिधी कोणी असेल तर प्रतिनिधी आपण पाठवा. आणि त्यानंतर चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी आपल्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आहेतच.
चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे त्या ड्रॉच्या दिशेने आपण वळतोय. सुरुवातीला 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यांचा पहिला मॅच असेल, परंतु जर कल्पेश तिथून मॅच जर चालू असेल तर तो मॅच दुसरा होईल, म्हणजे चिठ्ठ्यामध्ये जर ते नाव असेल तर. पण पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातात. पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण तिथे पाहूयात. पहिल्या 2 चिठ्ठ्यामध्ये कुठला संघ असेल ज्यांचा मॅच या मैदानावरती होईल ते आपण पाहणार आहोत. मारंबलपाडा आणि V24 चंदन सरचा संघ असेल तो मारंबलपाडा संघासोबत खेळणार आहेत. तर तो पहिलाच मॅच होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आहेत, आपण थांबायचं आहेत. धीरेंद्र आणि विशाल आपण थांबायचं. तिथे टॉस केला जाईल. तिथून नितीन पाटील सर असतील, जॉईन असतील. आपण फक्त टॉस आहे तो टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. त्यानंतर त्याच्यानंतरचा जो दुसरा सामना आहे तो दुसरा सामना होईल. यानंतरचा सामना गावदेवी वैतीपाडा आणि या मॅचचा जो विजयी संघ आहे त्या विजयी संघाला बाय घोषित करण्यात आलेले आहेत. गावदेवी वैतीपाडाचा संघ आहे, गावदेवी वैतीपाडा संघाच्या जोडीने आपण पाहिलं तर गासपाडाचा संघ जो आई जुदानीचा संघ आहे तो आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत धीरेंद्र भगत आहे, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील असतील. कर्णधाराला विनंती असेल आपण या लगेचच आपण टॉसच्या दिशेने वळूयात आणि तिथून टॉस मैदानावरती खेळला जाईल. हॅलो, चला दिपेची मात्रे सरांना विनंती असेल आपल्या शुभ असते कॉइन स्पिन केला जाईल. चला एका बाजूने V24 शिरगावचा संघ असेल, आई भवानी मारंबळपाडा हा संघ असेल. चला दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी या. कल्पेशजी म्हात्रे साहेब आमच्या सोबत जोडले जातील. त्यांचे शुभ असते एका बाजूने शिरगावचा संघ असेल, दीपेश म्हात्रे साहेब आहेत. दीपेश म्हात्रे साहेब यांच्या शुभ असते आपण टॉस करूया. चला मारंबळपाडा संघ कर्णधार आपण या. चला टॉस खेळतोय दीपेची मात्रे साहेबांच्या शुभ असते एका बाजूने गासपाडा, दुसऱ्या बाजूने सिटी असेल. सिटी एकंदरीत आणि इथे मारंबळपाड्याच्या बाजूने काय निर्णय असेल मी दीपेजींना विनंती केली आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. मारंबळपाडा काय डिसिजन असेल, फक्त डिसिजन क्षेत्ररक्षण. चला बेस्ट ऑफ लक. मॅच चालू आहे. एकंदरीत टॉस जिंकलाय मारंबळपाडा संघाने आणि 5 षटकांचाच हा सामना असेल. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं, तिथे आपण धनंजय पाटील सर असतील. थँक्यू सो मच. टॉसका बॉस मधून आपण नितीन पाटील सरांना ऐकलं. पुन्हा आपण या मॅचच्या दिशेने बोलतो जिथे 2 बॉलचा खेळ संपला गेला, एका धाब्याची गरज आहे. युट्यूबला एक मॅच मध्ये साजन वक्ते आहेत, त्या साजनजी वक्त्यांच्या माध्यमातून एक कमेंट आहेत. जर या संघातील जन्नत बॉईज मधल्या कुठल्याही खेळाडून जर 3 सिक्सर ठोकले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक साजन वक्ते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा आहेत 1. गोलंदाजी मार्क्सवरती महेश पाटील, एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून नेहमी ज्या खेळाडूला आपण पाहिलं या शिरगाव संघाच्या माध्यमातून तोच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर महेश. चांगला बॉल मैदानावरती त्यांना दबत केलाय. निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. न्यूज संघ आहे जन्नत बॉईजचा संघ या संपूर्ण चंदनसर विभागामध्ये आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर गेली कित्येक वर्ष या शिरगाव शिरगाव संघाला आपण या विभागामध्ये खेळताना पाहिलाय. तोच शिरगावचा संघ महेश. यावेळेचा बॉल आपण पाहिलं अपील पंचांकडे झाली, परंतु पंचांनी मात्र दात फेटाळून लावली आणि यातून मात्र दर्शवत आहेत लेग बायच्या स्वरूपाने आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या 2 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील आपण विचार केला तर फेकून झाला तो मात्र जवळपास 4 धावा धावफलकावरती आहेत, 2 धावा. रेटम ओव्हर द विकेटने गोलंदाज. खुलव्या टप्प्याचा बॉल आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात, तिथून मात्र प्रथमेश भोईर चेंडूवरती मात्र पुढे त्यांना पाहायला मिळाले. बॉल अडवलं, फेक केली, तोपर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 3 धावा. अंतिम शेवटचा बॉल असेल षटका दरम्यान. स्ट्राईक वरती बॅटर आहेत आकाश, गोलंदाज मैदानावरती पुन्हा महेश.
बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातो, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत, बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश लाभलंय. पहिल्या षटकांत खेळ तर पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र होते समाप्त आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या बॅटिंग करणारी टीम जन्नत बॉईज संघाच्या 76 चा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4 धावा, अजूनही 72 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात पर्यंत मैदानाच्या दिशेने. पाटील किंगाई जीवदानी ग्रुपचा. पाच 5 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकाचा खेळ तो एक षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 5 धावा आपण धावफलकावरती पाहिलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर मिस्टर अजय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, एक षटकाचा खेळ एका षटकाचा खेळ संपला. धावा 5. यावेळीचा बॉल चेंडूला मात्र आपण पहिलं कळलं. आक्रमण चेंडू मात्र निघून जातो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 6. सिक्सर, व्हॉट अ शॉट. अकरा धावा. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र वेगाने पुढे आले, बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश लाभलं. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या मात्र 12 धावा. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत 12. 22 बॉलचा खेळ आहे. 22 बॉल मध्ये 64 धाव्यांची गरज अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानावरती रेडी. राऊंड विकेट. फुलरलेनचा बॉल नाही सोडणार, चेंडूला मात्र पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. विकास यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे. मिळतात धावा 6. सिक्सर, गासपाडा चषक. सिक्सर. या षटकामध्ये आतापर्यंत अजयच्या षटकामध्ये 2 सिक्सर पाहायला मिळाल्यात. एक सिंगल आलंय. धावा धावफलकावरती 18 धावा. विकास यांची बॅट मैदानावरती बोलू लागल्यात. फुलरलेनच्या बॉलला त्यांनी मात्र तिथे षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. पुढील बॉल बिगिट करायचा होता, फटका खेळायचा होता, परंतु संतुलन नाही ठेवू शकले. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधी 6, त्यानंतर 1 6 आणि आता पुन्हा एकदा डॉट. 6-1 6-0 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये अजूनही बाकी आहेत. या षटका दरम्यान अजयला आपण मुलं गोलंदाजी मार्क्सवरती पाहतायत. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पूल केलाय, शॉर्ट पूल केलाय, बॉल मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. पंचांचा सिग्नल. मिळतं धावा 4. अजयच्या षटकामध्ये धावेंचा मात्र लय लूट करताना विकास यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. लगावला गेला. बरोबर इथून 5 चेंडू दखल संपला गेला. 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. करंट रन रेट मात्र पाहायला मिळतो तो 12चा आणि सध्या रिक्वायर्ड रन रेट आहे 17.5चा. 19 बॉल 54 धाव्यांची गरज. निर्णायक चेंडू अजयचा. खेळण्याचा प्रयत्न, आणखीन आक्रमण. विकास है तो सब कुछ मुमकिन है. विकास यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांचा मोठा फटका. अजय यांच्यावरती केलेलं आक्रमण आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. 28 ऑन दी बोर्ड मध्ये समीकरण आहेत. ते समीकरण पुन्हा त्या प्रेक्षकांना आपण दाखवणार, परंतु पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा.
राऊंड विकेटने गेले. जितक्या वेगाने चेंडू हाताळला तितक्याच वेगाने या चेंडूला मात्र षटकाराच्या बाहेर कन्वर्ट केलं गेलं. समीकरण मैदानावरती आहेत. 18 बॉलचा खेळ आहेत आणि 18 बॉलमध्ये 48 ची गरज आहे. मैदानावरती पाणी किंवा बॅट घेऊन जायचं असेल तर आयोजकांना इथून विचारायचं आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू ग्राउंडच्या मध्ये जाणार नाहीत आणि तिथून जर आढळला तर त्या संघाला पॅनलाइज केले जाणार आहेत. 18 चेंडू 48 ची गरज आहे. कंपॅरिझन जर पाहिलं तर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव होता 2 ओव्हरमध्ये 20 आणि जन्नत बॉईज आहे एकही विकेट नाही परंतु 28 धावा 2 षटकांमध्ये आहेत. कंपॅरिझन मध्ये पुढे आहे. विकेट देखील नाही आहेत. त्यामुळे हा संघ सध्याकडला चांगला क्लास दाखवतोय, परफॉर्मन्स दाखवतोय. अशा वेळी गोलंदाजी मार्कवरती संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून पुन्हा महेश पाटील यांना आणलाय. का महेश पाटील यांच्या षटकामध्ये पहिलं षटक पहा जिथे धावा होत्या फक्त 4. त्यानंतर अजय आले आणि अजयच्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या 24. तिसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा महेश. स्ट्राईकरवरती आकाश. फुलर लेनचा बॉल आहे त्याला मात्र ड्राईव्ह केला. चेंडूचा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिथून मात्र अजय फ्रेम मध्ये येतो. अजयने मात्र बॉलला अडवलाय. फेक करेपर्यंत एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या 29 धावा. नेक्स्ट मॅच असेल आई भवानी मारंबल पाडा संघ. एका बाजूला विशाल पाटील, जतीन पाटील, जितीन असेल बंद संपूर्ण त्यांची टीम असेल. दुसऱ्या बाजूला V24 चंदन सार. मागील मॅच मध्ये दीपेश लोखंडेला आपण खेळत असताना पाहिलं तो खेळाडू पुन्हा त्या मॅच मध्ये इन ऍक्शन या सेकंड मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. फुलर लेनचा बॉल आहे त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश चुकला आहे आणि बॉल मात्र त्याला बीट करत सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टा धावा 4. वेलकम 4 चौकार. विकास 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 इन ऑन फायर आणि संघाचा विकास करायचा असेल तर विकासलाच मैदानावरती बॅटिंग करायची आहे. जन्नत बॉईज जरी नवीन असला पण विकास यांच्याकडे ती मदार आहे ती दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला ते करतायत. ड्राईव्ह केल्यापर्यंत फटका छान पद्धतीने खेळलाय. चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेजवळ. आता प्रथमेश भोईर आलाय. एक बेस्ट फिल्डर आहेत परंतु मागील बॉलवरती त्याने चुकी केली होती आणि धावफलकावरती धावा लगावला गेला 34 धावा. एक महत्वाची गोष्ट जर पाहिली तर आपण संपूर्ण स्कोर कार्ड वरती लक्ष टाकलं तर जास्त चेंडू निर्धाव नाहीत म्हणजे डॉट बॉल तेवढ्या प्रमाणात नाही खेळले गेले. आतापर्यंत प्रत्येक बॉलवरती सिंगल, डबल, षटकार, चौकार, वेळोप्रसंगी तो मोठा फटका हे मैदानावरती कन्व्हर्सेशन केले गेले आहेत. महेश पुन्हा रेडी ओव्हर द विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज घेतला पाठीमागे चेंडू. विकास तिथून देखील विकास आहेत इथून देखील विकास आहेत. या संघामध्ये धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर मात्र एकने मात्र पुढे जाऊन पोहोचत आहेत. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय आणि धावा आहेत त्या मात्र 35 धावा. 35 करंट रन रेट रिक्वायर्ड सध्या 17.57 आहे. करंट रन रेट 13.13 आहेत. थोडासा वाढवावा लागेल आता बेटर करावं लागेल. या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र जवळपास 7 षटकातील बॉल क्रमांक 5. फुलरलेनचा बॉल आहे त्याला मात्र गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू आहेत परंतु नाही थांबू शकणार. अजय आणि प्रथमेशला बीट करत चेंडू सीमारेषा पलीकडे. मिल्टा धावा 4. या षटकातील दुसरा चौकार. बॉलनंतर मैदानावरती जाईल पाणी परंतु विकास यांची बॅट बोलला. विकासच्या बॅटमधून आतापर्यंत 8 बॉलमध्ये 26 धावा. समीकरण पुन्हा त्या प्रेक्षकांना दाखवूया. 13 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. महेश पाटील मैदानावरती रेडी. या षटकातील पुढील बॉल पहिल्यांदा चुकले मात्र तिथून विकास थोडंसं पुढे आले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. गती परिवर्तन केलं. बॉलला स्लोवर वन केलं महेशने आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाने फेकले गेले आहेत. आता समीकरण मैदानावरती आहे 12-37 समीकरण असणार आहेत. मैदानावरती जाईल पाणी. काय बदलेल मॅचची कहाणी ऐकूया DJ सुमित यांच्या माध्यमातून सुंदर अशी गाणी. विकास यांची नॉट आउट इनिंग. 9 चेंडू 26 धावा. स्ट्राईक रेट 288 चा. 2 सिक्सर 3 चौकार. पहा कशा प्रकारे बॅटिंग केलाय आणि मैदानाच्या चौफेर बाजूला त्याने सध्या मैदानावरती बॅटिंग केलंय. ऑन साइडला मात्र जास्तीत जास्त त्याने फटके खेळल्यात. मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, लॉंग ऑन हे क्षेत्र मात्र जास्तीत जास्त बिझी राहिले कारण की विकास यांच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिले. लोवर फुलटस बॉलचा तेवढा पुरेपूर समाचार घेतला. प्रथमेश तिथे चुकले होते. त्यांच्या जवळून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला होता चौकारासाठी. त्यानंतर
महेश यांचा बॉल लोअर फुल टच बॉल होता. दोन क्षेत्ररक्षक तिथे अजय आणि प्रथमेश होते, त्यांना बीट करत सरळ चेंडू त्या गॅप मधून मात्र एक्झिक्युशन पाहिलं होतं. सध्या मैदानावरती पाण्याची सुविधा करतात दीपक खांडेकर. जलसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं गेलंय. आमच्या जोडीला कल्पेश मात्रे जोडले गेले आहेत जे स्कोरिंगचं काम करतायत. गोलंदाज रेडी. ओहो, हाफ ट्रेकर बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. जय गावडे या संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. जय मात्र तिथे फिल्डिंगच्या झोन मध्ये पाहायला मिळाला. जयने घेतली कॅच, मिळाली विकेट. बॅटर मैदानावरती आपण पाहिलं आकाश होतोय फेल. 10 चेंडू ज्याने 12 धाबा बनवल्या. एक महत्वाची इनिंग त्याने खेळली, परंतु मॅचला मात्र फिनिशअप नाही करू शकली. ते तंबूच्या दिशेने परत आहेत. न्यू बॅटम दुर्गेश मैदानावरती परतेल, तोपर्यंत आपण जाऊया डीजेच्या दिशेने. मात्र विकेट मिळवून दिली. 76 धावांचा पाठलाग मैदानावरती करतायत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झाल्यात. न्यूमॅन इन दुर्गेश मैदानावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले. जास्तीत जास्त बाहेर हाताळण्याचा प्रयत्न पंच दिनेश मांगेला सर आमच्या दिशेने वळाले. त्यांच्या माध्यमातून इशारा आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्या महिला भगिनी या ठिकाणी दाखल होतात, त्यांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट गासपाडा SDIL चषक 2024 मध्ये पर्व 4 मध्ये आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये स्वागत. फुललेनचा बॉल आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचाने मात्र बिमार घोषित केला. नो बॉल घोषित केला. तिथे स्कोअरला अंपायरने कौल आहे की कमरेच्या वरती चेंडू आहे आणि 9+1 एकूण 2 धावा आता वाढणार आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या तिथे मात्र चेंज होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लगावल्या जातील. 42 11 बॉलचा खेळ आहेत आणि 11 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या धावा 34. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच असेल आई भवानी मारमलपाडा त्यांच्या अगेन्स्ट V24 आई जीवदानी घासपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल गावदेवी वैतीपाडा. यामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आहे तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 11 चेंडूचे खेळ आहेत आणि 11 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 34. शॉर्ट बॉल आहे, पुल करायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले. तिथून मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. विकास ज्यांच्याकडे श्रमता, ज्यांच्याकडे ॲबिलिटी, ज्यांच्याकडे टेम्परामेंट, ह्या सर्व काही गोष्टी आहेत ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथून मैदानावरती हा मॅच फिनिश करतील का हा महत्वाचा प्रश्न आहे. 10 चेंडू मधील जवळपास 5 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत तरी मॅच जिंकू शकतायत. दुसऱ्या बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगावला इथून या 10 चेंडू मधील जवळपास ते 5-6 चेंडू आहेत ते डॉट, विकेट, सिंगल, डबल यासाठीच टाकायचे आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले 2 ते 3 स्टेप आणि बॉलला उडवला चेंडू सरळ सीमारेषा पार. विकास यांच्या बॅटमधून झकास सिक्सर. विकास सध्या झकास कामगिरी करतोय जन्नत बॉईज संघाच्या माध्यमातून. 9 चेंडूचा खेळ आहे. 9 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. अनेक जण युट्यूबला या मॅचचा आनंद घेत आहेत, ते सुद्धा ऑन आहेत आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या गेल्या संपूर्ण स्पर्धेसाठी. 9-28 समीकरण. गोलंदाज रेडी. रोनक पुन्हा एकदा पुढील बॉल. हो बॅटची एज घेऊन चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने निघून गेला. तिथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय. डॉट बॉल मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण आहेत ते समीकरण पुन्हा चेंज होणार आहेत. येणारे बॉल असतील मैदानावरती 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. अजूनही इथून मैदानावरती 28 8-28. गोलंदाज रेडी. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर दिशाहीन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागच्या दिशेने गेला. राजू भोईर चेंडूवरती येतात. विकास स्ट्राईक घेतील का परंतु नाही. समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 26 धावा. ॲक्शन रिप्ले अगदी त्या लेग स्टंपच्या बाजूने बॉल गेला म्हणजे जवळपास क्लोज होता. क्लोज एन्काउंटर होऊ शकला असता. बरोबर त्या बाजूने बॉल गेला. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. फटका छान रीत्या खेळला. प्रथमेश नाही थांबू शकणार. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतं धावा 4. आणखीन एक चौकार.
मध्ये खोलवे टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड केलं आणि लँड देखील समोरच्या लॉंगॉनच्या दिशेने झालाय. 7-22 समीकरण आहे. 7-22 आप ट्रॅकर बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न 2 धावा या चेंडूवरती येतील का? 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. विकास धावलाय तिथून मात्र दुर्गेश देखील धावतोय. 2 धावा घेतल्या आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज. मॅच ऑन आहे कारण की दोन्ही खेळाडू सेट आहेत. दुर्गेश देखील चांगला खेळ करतोय. विकास देखील झकास कामगिरी करतोय. आतापर्यंत 12 बॉल मध्ये त्याने 32 बनवल्यात आणि समीकरण स्क्रीनवरती जर डिबेंच्या पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. इथून आता शिरगाव संघाचं थोडंसं टेन्शन वाढलं गेलंय का विकास जोपर्यंत मैदानावरती आहेत आणि सध्या जो मॅनहॅटन चार्ट आहे तो स्क्रीनवरती पाहिला. शिरगाव सुरुवातीला शिरगावचा संघ होता थोडासा पुढे होता, थोडासा जन्नत बॉयचा संघ मागे होता. तर तो दुसऱ्या षटकामध्ये शिरगाव संघ ज्या रेषेवरती होता त्याच्याही वरती जन्नत बॉयचा संघ मात्र एक उच्चांक गाठला गेला. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा अजयच्या षटकामध्ये त्याने कुठल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये शिरगाव संघ पुन्हा एकदा वरचढ आला. तिथून जन्नत बॉय थोडासा आपण पाहिला खाली आला होता. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये शिरगाव ज्या हाय लेवलला होता त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न जन्नतनं केलेला आहे. आता 5व्या षटकाचा खेळ बाकी आहेत. 20 धावेंची गरज आहे. तिथे टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची होणार नाही. आणि कंपॅरिझन जर स्क्रीनवरती पाहिलं ना तर 58ला शिरगाव संघाचे 4 विकेट होते आणि जन्नत बॉईजचे 56 वरती 1 आहेत. म्हणजे आसपास 2चा फरक आहे. पण इथे 3 विकेट देखील होत्या. त्यामुळे महत्वाचं असणार आहेत इथून या षटकामध्ये 20 धावा. तिथून कल्पेश आम्हाला सांगतात शेवटच्या षटकामध्ये धावा त्या राज यांच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये त्या निर्णायक ठरू शकतात. 17 धावा आल्या होत्या आणि जवळपास 20ची गरज आहे. 6 चेंडू 20 मैदानावरती असेल. राजन पाटील अनुभवी एक खेळाडू या संघाचा आहे. जबाबदारी आहे त्याच्यावरती. गेली कित्येक वर्ष शिरगाव स्पोर्ट्स शिरगावसाठी ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे त्यामधील आणखीन एक नाव आहे राजन. महेश पाटील असतील, राजू भोईर असतील, त्यामध्ये राजन पाटील यांचं नाव आहे. एक दिग्गज खेळाडूमध्ये ज्यांनी मात्र शिरगाव संघासाठी जास्त वेळ क्रिकेट खेळलं. विजय मात्रे असतील, तिथून विजयला आपण पाहिलं. त्यानंतर जय गावडे यांना आपण पाहिलं. सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. 6 चेंडू 20 धावांची गरज. पहिला बॉल सोडून दिलाय अंपायरचा कॉल आपण पाहिला तर मैदानावरती यस डेफिनेटली नो बॉल. पहिल्याच बॉल वरती कहाणी में ट्विस्ट. नो बॉल आलाय. मग नो बॉल आल्यानंतर पुढील बॉल असेल ज्या बॉलची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो तो बॉल मैदानावरती असणार आहे. फ्री हिट मैदानावरती मुक्त फटका खेळू शकता. या 6 चेंडू मध्ये 19ची गरज. क्रिकेटमध्ये कुठलाही संघ कुठलाही खेळाडू कशाही वेळी कुठल्याही श्रेणी बदल करू शकतो. आणि पहा ॲक्युरेट डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. योग्य डिसिजन. 6 चेंडूचा खेळ. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. घासपाडा HDL चषक सुपर हिट आहे. पुढील बॉल असेल मैदानावरती फ्री हिट. 6 चेंडू 19ची गरज. विकास जकास कामगिरी करणारा. 13 चेंडू 32. फुलर लाईनचा बॉल नाही 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 सोडणार. बॉलला मात्र पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार आर पार. दमदार विकासच्या बॅटमधून षटकार. झालाय पण तो जुजा करतोय. 76 चा पाठलाग सुरू आहे. जन्नत बॉईज असं म्हणजे काही चर्चा झाल्या होत्या. कल्पेश होते तिथून आमच्यामध्ये चर्चा झाल्या होत्या की जन्नत बॉईज संघ संपूर्णच्या मध्ये नवीन संघ आहे पण नवीन संघ डॉमिनेट परफॉर्मन्स करू शकतोय हे आपण भरपूर वेळात पाहिलेलं आहे. 5 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे. एका बाजूला विकासचा खेळ 14 चेंडू मध्ये त्याने 38 धावा बनवल्या आहेत. अजूनही मैदानावरती तो रंगतोय लढतोय आणि एक रेकॉर्ड देखील स्पर्धेमध्ये होईल. या 3 दिवसामध्ये जर ही धावसंख्या चेंज झाली तर या स्पर्धेतील तो रेकॉर्ड देखील होणार आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. गोलंदाज रेडी. टप्प्याचा बॉल कळाचा प्रयत्न ड्राईव्ह केला. तिथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुर्गेश स्ट्राईक एंडवरती आला. दुर्गेश आला. दुर्गेश यांची जबाबदारी आता महत्वाची असते. पण राजन एवढी वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलेला आहात मग क्रिकेट मधून तुम्हाला काय मिळालं तर अनुभव दाखवण्याचा प्रयत्न केला. तो अनुभव मैदानावरती वापरला गेलाय. समीकरण मैदानावरती पुन्हा पाहिलं तर 4-12 आहे. म्हणजे 7-12चा जो उतार आहे तो आपण पाहिलेला आहे. आता सध्या बाजूने जर आपण पाहिलं तर बुलेट ट्रेन जात आहेत पण बुलेट ट्रेन ज्या वेगाने जाते ना त्याच वेगाने सामना देखील चाललेला आहे. त्याच वेगाने मॅच देखील चाललेला आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. सामना रोमांचक आहे. दुर्गेश 3 चेंडू 7 धावा खेळल्या आहेत. विकास 15 चेंडू मध्ये झकास कामगिरी 39 धावांची केलेली आहे. आणि तिथे डीबीएनला अनेक प्रेक्षक आहेत म्हणजे काही कालावधीमध्ये थोडंसं तिथे वॉचिंग होती. आता एवढी वॉचिंग वाढली आहे ही मॅचची प्रसिद्ध झालेली आहे. पाहिलंय जन्नत बॉईजचा संघ त्या विजयापर्यंत आलेला आहे. शिरगावचा संघ त्यांना झुंज देतोय लढतोय मैदानावरती. त्यामुळे आता तिथे डीबीएन वरती देखील अनेक जण ऑन झालेले आहेत. 4-12चं समीकरण. दुर्गेश कर्णधार संघाचा. दुसऱ्या बाजूला राजन वर्सेस दुर्गेश महत्वाचा सामना रंगतो या घासपाडा HDL चषक 2024 मध्ये.
एक कहाणी आपण पाहिली आहे ती तुम्हाला नक्की सांगेन. समोर समोर दुर्गेश यांची विकेट. म्हणून म्हटलं विकासला स्ट्राईक द्यायची होती, परंतु दुर्गेश स्ट्राईकवरती राहिले आणि तिथून मात्र फलंदाज बाद झालात. आता 3-12चं समीकरण आहे. थोडासा मोकळा श्वास शिरगाव संघाच्या खेळाडूने घेतला असेल मैदानावरती. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात त्यांच्या सरीक संगीत. पायक्षण रिप्ले मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, समोर आदळल्या. म्हणून मी म्हणलं राजन एवढी वर्ष राजन क्रिकेट खेळलेलं आहे. मग राजांना काय साबित केलं तर राजांनी स्वतःमध्ये असलेले ते सिद्धता साबित केल्या आहेत. राजांना एवढ्या वर्षामध्ये काय शिकलेलं आहे तर अनुभव शिकलेला आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या स्टेजेस तुमच्याकडे असे येत आहेत की जिथे तुम्ही क्रिकेट खेळतात. मग क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी तुमच्या विचलित होत आहेत. परंतु त्या श्रेणी त्या राजांनी मैदानावरती स्वतःला सिद्ध करून दाखवून दिला. आतापर्यंत 3 मध्ये 12ची गरज आहे. पण प्रत्येकाला अजूनही ते माहिती आहे की विकास नॉन स्ट्रायकरवरती आहे. विकास जो नॉन स्ट्रायकरवरती आणि शिरगावचे समर्थक सध्या युट्यूबला काय म्हणतात तेच म्हणतात विकासला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकरवरती ठेवा. दुसऱ्या बाजूनं जन्नतचे फॅन आहेत ते म्हणतात जन्नत बॉयजचे विकासला स्ट्रायकरवरती आणा. हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. शिव आलात मैदानावरती. आणखीन एक महत्वाचे खेळाडू शिव जे 4थ्या क्रमांकावरती मैदानावरती बॅटिंग सरायला. 3 मध्ये 12ची गरज. पूल केला हवेमध्ये कळला, झेल घेतली तर पुन्हा एकदा कहाणी होऊ शकते. यस कहाणी तीच होईल. स्ट्राईक नाही भेटणार विकासला. विकासला थांबवावं लागेल नॉन स्ट्राईकला. आणि आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये गरज आहे ती 12 धावेंची. या मॅच मध्ये विकास थोडस आहेत ते नॉन स्ट्राईकरवरती आणि शिव डगआउटच्या दिशेने गॉन. कॅप्टनचा पहिला सी आहे कंट्रोल. स्वतःवरती नियंत्रण ठेवायचं. त्याच्यानंतर कॅपिटलायझेशन करायचं. तुम्हाला कॅपिटल कंट्रोलायझेशन ते नाही पाहायला मिळालं. तिथून कर्णधार होते दुर्गेश जिथून बाद झाले. दुर्गेशने तिथे 2 धाब्याचा प्रयत्न नाही केला. तिथून हा मॅच चेंज झालाय. ज्या बॅटरच्या बॅटमधून धावायला होत्या विकासच्या त्या विकासला तुम्ही जास्ती काळ नॉन स्ट्रायकरमध्ये नाही थांबवू शकत. तो जेवढा नॉन स्ट्रायकरवरती राहील तेवढा शिरगाव संघाला बेनिफिट आहेत. आणि शिरगाव संघ तेच म्हणत होता विकासला नॉन स्ट्रायकरमध्ये ठेवायचं. तो डावपेच आखला होता शिरगाव संघानं आणि त्या डावपेचामध्ये आतापर्यंत यशस्वी झाल्यात. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 76चा पाठलाग करायचा होता. 64 धावा झाल्यात. 2-12. न्यू मॅन इन न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. मनीष मैदानावरती 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहेत. राजन यांचा अनुभव पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती 9 बॉल आला, 6 आला, 1 आली, विकेट आला. आता षटकातील 5वा बॉल चांगला तळला गेलाय. सेलिब्रेशन तिथे सुरू झालाय शिरगावच्या डगआउट मधून. शिरगावचा टाळ्यांचा आवाज आलाय आणि टाळ्यांचा आवाज काय आलाय तर राजन पाटील यांना शेवटचं षटक हाताळायचं होतं. 20 धावा आपल्या संघासाठी वाचवायच्या होत्या. त्या श्रेणी राजन पाटील यांनी पुन्हा एकदा स्वतःमध्ये असलेलं ते संयम, स्वतःमध्ये असलेली ती शिस्तप्रियता, स्वतःमध्ये असलेलं ते कौशल्य ह्या मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न त्याने केला. शेवटचं षटक त्याने लयबद्ध, नियंत्रणबद्ध आणि कंजूसी गोलंदाजी मैदानावरती केली. आणि तिथून आता जन्नत बॉईज संघाच्या ज्या आशा अपेक्षा होत्या तर थोडस कुठेतरी पाण्यामध्ये फिरण्याचं काम होणार आहे. कारण की विकास ज्याने झकासच कामगिरी केली होती 15 मध्ये 39 धावा ज्याने बनवल्या होत्या त्याला मात्र जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंगमध्ये ठेवलं. शेवटचा बॉल असेल विकाससाठी. सोडून दिलाय. पण शिरगाव संघानं मागे काय केलं तर फाईन लेगला एक खेळाडूला ठेवलं गेलंय जो बरोबर विकेट किपरच्या मागे आहे. तिथून त्या खेळाडूला ठेवलं गेलं विकासला आणि स्ट्राईक एंडला विकास आहेत. 1 बॉल 10ची गरज आहे. आणखीन काही वेगळं घडेल का नाही घडणार. पण षटकार ठोकलाय विकासनं. स्ट्राईक नाही दिली पण विकास यांच्या एकदा बॅटिंग साठी टाळ्यांचा आवाज जरूर होईल. सुंदर बॅटिंग. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कशा प्रकारे इनिंग फेस करायची ते आज विकास दाखवून दिला. विकास वेल प्लेट. अभिनंदन असतात. 16 चेंडूमध्ये 45 धावा, 5 सिक्सर, 3 चौकार. स्ट्राईक रेट 281चा जो स्ट्राईक रेट होता तो विकासचा. विकास झकास कामगिरी आपण केलेला आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन असणार आहेत. अँड हार्ड लक टीम मैदानावरती पुण्यात असेल जन्नत संघाच्या लाईनअप मध्ये आपण जायचं. विकास
एक सुंदर कामगिरी आपल्या माध्यमातून राहिली. जरी जन्नतचा संघ पराभूत झालेला असला तरी पुढच्या ज्या आशा अपेक्षा आहेत, पुढच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी जाईल त्यावेळी त्याच विकासच्या उम्मीदीने मैदानामध्ये जाण्याचा प्रयत्न हा जन्नतचा संघ करणार आहेत. परंतु स्ट्राईक रोटेशन क्रिकेटचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग होता. स्ट्राईक जर दिली असती तर कदापि मॅच चेंज झाला असता. तिथून शिरगाव संघाने जिंकला. शिरगावच्या लाईनअप मध्ये आपण या चांगली गोलंदाजी राजन पाटील यांची होती. त्या पहिल्या 2 ते 3 चेंडूनंतर जिथून बदल झाला तिथून मॅच आपण चेंज होताना पाहिला होता. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतायत हे दोन्ही संघ आहेत लाईनअप मध्ये आहेत. एका लाईनअप मध्ये महेश पाटील प्रथमेश एका लाईनअप मध्ये आपण या. बॉल मैदानावरती आपण पाठवून 5 षटकांचा मॅच आहे. तर मॅच समरी पहा. दीपक पाटीलच्या 7 चेंडूमध्ये 19 धावा, अजयच्या 6 चेंडूमध्ये 16 धावा, महेश पाटीलच्या 6 चेंडूमध्ये 15 धावा, रोनकच्या 5 चेंडूमध्ये 12 धावा. त्याच्या अगेन्स्ट दुर्गेशनं 2 षटक हाताळले 23 धावा 2 विकेट. समरजीचं 1 षटक 13 धावा, शिवचं 1 षटक, महागडटरला 22 धावा आल्या, राजचं 1 षटक 17 धावा. जन्नत बॉईजनं बॅटिंग करताना